आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन साजरा होत असताना हा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन वेगळ्या गटांमध्ये साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी देखील पुण्याकडे रवाना झालेत। यावेळी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात काहीही घडू शकतं, अगदी पहाटेचा शपथविधी देखील, परंतु दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटत नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। आज 26 वर्ष पूर्ण होत आहे आणि पुणे शहरामध्ये याचा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय। महाराष्ट्रातून तसंच देशभरातून सगळ्या विविध सेलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याला डोळ्यासमोर ठेवून हा एक मेळाव्याच्या माध्यमातून एक आनंद उत्सव साजरा होत आहे। पक्षाला त्याच प्रकारे प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देणारा हा कार्यक्रम आहे आणि पुढील वाटचालीमध्ये त्या पद्धतीने पक्षाने अनेक ऊन पाऊस पाहिले, परंतु निश्चित प्रकारे पवार साहेबांचा आजही 85व्या वर्षामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने ज्या ऊर्जेमध्ये साहेब काम करतात तेच सर्वसामान्य कार्यकर्ता असो लहान असो तर त्या पद्धतीने आम्हाला निश्चित प्रकारे एक अभिमान वाटतो आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा पक्ष या पक्षाने देशाचे राज्याचे विविध सर्वसामान्यांचे प्रश्न मागच्या कितीतरी काळामध्ये त्या प्रश्नांना सोडवण्याची भूमिका ही दाखवलेली आहे आणि ते फक्त आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व काही शक्य झालेलं आहे। आता तो राज्य पातळीचा विषय आहे, तसं तर काही वाटत नाही। माध्यमामध्ये जरी काही दिसत असलं ऐकू येत असलं तर तो निश्चित प्रकारे असं काही वाटत नाही। महायुती ही वेगळी लढलेली आहे लोकसभे आणि विधानसभेमध्ये आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा निवडणुकीचा संघर्ष आहे हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच राहणार असल्याचं दिसतं। ते आता हे वरिष्ठ पातळीचे जे नेते आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक बदल आपण बघितलेले, अचानक बदल पाहिलेले आहेत, पहाटेचा शपथविधी देखील पाहिलेला आहे। त्याच्यामुळं काही घडू शकतं, परंतु आता तरी ही वेळ नाही। कारण सामान्यातला सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस असं दोन पक्ष वेगळे झाले, हे अनैतिकरित्या वेगळे झाले, तशा पद्धतीने सत्तेचा वापर करून दुसरी जी राष्ट्रवादी आहे ती निर्माण करण्यात आली। त्याच्यामुळं सामान्य कार्यकर्त्यापर्यंत ही याची झळ पोहोचली, प्रत्येकाने संघर्ष केलेला आहे। त्याच्यामुळं असं काही वाटत नाही। पुण्या शहराला हे यजमानपद आहे कार्यक्रम घेण्याचं। त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस आपण बघितलंय, कधी मुंबईत होतो, कधी नागपूरला होतो वर्धापन दिन, तर यावेळेस पुण्यामध्ये होत आहे। सगळ्या विविध सेलचे राष्ट्रीय पदाधिकारी असतील, आदरणीय पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत, प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, सुप्रियाताई, रोहित दादा, जितेंद्रजी आव्हाड असे वरिष्ठ नेते सगळे उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम मोठा आणि उत्साहात पार पडणार आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।